एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज व्लॉग करण्याचा विशेष कारण असं आहे की आमच्या एंगेजमेंटला झालंय आज 1 year कंप्लीट. हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. हा मला काल बोलला की आपण जाऊया कुठेतरी बाहेर. अजून सांगितलं नाहीये कुठे चाललोय. बोलाय लॉंग ड्राईव्हवर चाललोय. वाजलेत 7:30. उरणवरून आम्ही निघालोय. तर बघूया कुठे नेतोय हा मला. कुठे चाललंय? लॉंग ड्राईव्ह. हा, जर ते कालपासून त्याचं तेच चाललंय. आपण कुठे जाणार आहोत? लॉंग ड्राईव्हवर. LONGGGGG लॉंग. तर स्टे ट्यून. पहिला स्टॉप आम्ही तिथे घेतला. आम्ही नाश्ता करायला थांबलोय. तर इथे 2 हॉटेल आहेत. इथे एक आहे डोसा प्लाझा, एक आहे श्री दत्त स्नॅक्स. तर आता आम्ही चाललोय डोसा प्लाझा. मे बी इथे सगळ्या प्रकारचे डोसे भेटत असतील. चांगलं असेल. तर आमची ऑर्डर आम्ही दिली आहे. आम्ही मागवले बेन्ने मसाला डोसा. ह्याने मागवले त्याच्यासाठी मेंदू वडा आणि फिल्टर कॉफी. आणि रेकमेंड ह्यांनीच केलं की इकडे छान लागतं. बघूया. मला तो बेन्ने मसाला डोसा जवळपासून मी व्हिडिओ बघितला आहे ना, तेव्हापासून मला खायचा होता. आणि फायनली आता टेस्ट करूया ना. पाडता आणलंस. ओ हा रे, ते व्हिडिओमधले तसंच आहे. क्रिस्पी क्रिस्पी बघा. बोली घी नका टाकू म्हणून त्यांनी घी नाही टाकलं. चांगला आहे. मेंदू वड्याला केस आलेत बघा. आपण आता 15 मिनिटात पोहोचू. माथेरानला. आपण माथेरानला चाललोय. आता मी बघितला. आई, आपण माथेरानला चाललोय. तुला बोललेली लग्नानंतर जाऊ माथेरान. माथेरानला चाललोय आपण. माथेरानला गेलीस ना? तर आम्ही चाललोय माथेरानला. माथेरान, महाबळेश्वर हे सगळं बघितलं नव्हतं. तर मी एक दिवशी त्याला बोलली की आपण ना लग्नानंतर ना फिरायला इथे जाऊ. तर तो बोलला लग्नानंतर कशाला जायचं इथे फिरायला, आपण लग्नाच्या आधी जाऊ. रोड खूप स्केरी आहे. फायनली आपण पोहोचलोय माथेरानमध्ये. तर इथे एंट्री तिकीट आहे 50 रुपये. तर आम्ही तिकीट काढून आता पुढे निघालोय. आता ते पॉईंट्स कव्हर करायसाठी इथे ना, तर ना इथे पॉईंट्स कव्हर करायला इथे घोडे आहेत. तर ते आपल्यावरती आपण किती पॉईंट्स कव्हर करणार आहोत. 5, 13. तर त्या हिशोबाने रेट्स आहेत. ॲडव्हेंचर म्हटलं तर घोडेच होते 2013 पासून. हे बघा, इथून मार्केटपर्यंत गेले ना, मार्केटचा असा रेट आहे. सिंगल केले तरी तुम्हाला महाग जाईल. आणि बघा हा पॅकेज आहे. मंकी पॉइंट, 8 पॉइंट, मालडुंगा, मॅरियन, खंडाळी 5 पॉइंट टाकून वरती 5 पॉइंटला 1650. आम्ही आमची हॉर्स राईड चालू केलेली आहे. बघू शकता, भक्ती एन्जॉय करते. पास कशाला चालवायचं आहे तुला? घाबरत आहे. हा, पलाला ना एकदा भेटणार नाही तू पण. 9 पॉइंट फिरायचं डिसाईड केलं इथे. चल मेरे घो. अच्छा लग रहा है. मी जंगलातून चाललोय खाली. चारी साईडला जंगल आणि ही जंगलमध्ये माकडीन घोड्यावर. सरळ गेले ना, हा. ब्रिजवर सरळ पहिलं मंदिर जाऊ. शंकर महादेवचं मंदिर आहे ते बघा. तिथनं मग राईटला गेले ना, आतमध्ये लॉर्ड पॉइंट, लेमलीचे छोटा पॉइंट आहे तो बैलनंतर रिटर्न या. हा शॉर्लेट लेक बघा. शॉर्लेट लेक बघून झालं ना, तर इथे सिलिया पॉईंट असे 4 पॉईंट बघून इथे फक्त ते कॅन्टीनच्या तिकडून लेफ्टला नका जाऊ. लेफ्टला नको जाऊ, राईटला. लेफ्टला जासान तर तुम्ही तिकडे जंगलात राहसान फिरत. आम्ही राहायचो इकडे वाट बघून. तिकडे शॉर्लेट शॉर्लेट लेक. लॉर्ड पॉइंट पुढे आहे. हा शॉर्लेट लेक. लेक बघा. मला जाम इच्छा होती माथेरानला फिरायची. आपण पोहोचलोय मंदिरात. पिसरनाथ मंदिर, माथेरान. सो गाइस, आय थिंक दिस इज द लॉर्ड पॉइंट. हे काय जा आहे कलावंतीन दुर्ग. इथे मी एकदा ट्रेकला गेलेलो वरती. मोठं काम केला. ए भाई, भारी ट्रेक होती ती.
भारी ट्रेक होती ती, हिला काय माहिती. एक आमचा द्रोणागिरी किल्ला चढता चढता फुकते. आता थर्ड पॉईंटला आलो आपण, सिलिया पॉईंट. हे जे नावं दिली आहेत ना ते सगळे ब्रिटिश लोकांनी दिली आहेत म्हणून ही अशी इंग्रजी नावं आहेत. तर हा आहे तो पॉईंट, तिथून पूर्ण माथेरान दिसतोय. ही इन्फॉर्मेशन सगळी आम्हाला त्या दादांनी सांगितली, ज्यांनी आम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन देत आणि आम्हाला फिरवत आरामात आणताय. काही कटकट नाही आहे की लेट होतोय वगैरे. आरामात पॉईंट बघा. आणि आता तुम्ही हा व्ह्यू बघा. ओ भाई साहब, छान आहे. तिथे असं धुकं काय आहे? सो आम्ही आता आलोय आमच्या 4थ्या पॉईंटवर आणि हा आहे किंग जॉर्ज पॉईंट. बघू शकता. नाही, हा नाही इको पॉईंट. हा नाही, हिला इको पॉईंट बघायचं आहे. आणि तिथे ती मी ओरडणार आहे ती भक्ती, म्हणजे मी ओरडणार आहे तिथे भक्ती, आणि तिथून भक्तीचा आवाज आला पाहिजे. दुसरा आला तर मी खपलो अशी ती बोलते. दुसरा कसं येईल यार, लॉजिकच नाही. ही माकडे इथं भेटलेली आहे. मला सोबत घेऊन चल ना मालिक. सोबतच घेऊन जायला लागेल. पॉईंट पर्यंत जाऊ दे. बघा तिथे एक पॉईंट. तू एवढा चालणार नाही मी. एवढं चालायचं नाही आपल्याला, एवढं चालायचं नाही. एवढे घोडे आहेत आपले ना, घोडे घेऊन जातील. माझ्या घोड्याचं नाव आहे राजकुमार आणि ह्याच्या घोड्याचं नाव आहे स्वराज. आता इको पॉईंटवर आलेलो आहोत, तुम्हाला दाखवतो. आणि इकडे आता भक्ती ओरडणार आहे इको पॉईंटवर. हा इको पॉईंट. इज इकोइंग. लेट्स सी. नाही हो रहा है क्या? तू ओरडून दाखव. आला काय? आला 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 काय? मला नाही आला आवाज. इको इज स्टील नॉट इकोइंग. तो ये इकोइंग थोडासा. इथून असा आवाज घुमतोय, इथून असा जातो, इथून असा आवाज जातोय. हवा इकडची आहे ना, मग आवाज आपला रिटर्न बघ बघते. आला आला आवाज. भक्तीच आहे. भक्तीचा आवाज येणार. ते बाच्या ओरडतोय ना, तो जरा शांत झाला तर अजून क्लिअर येईल आवाज. छान आहे. तिथे असं धुकं काय आहे? तिथं ऊन आहे. आम्ही वनडेला आलोय म्हणून गर्दी नाहीये. सॅटर्डे संडे विकेंड्सला खूप गर्दी असते असं आम्हाला बोलले ते काका, आय मीन ते दादा. सो आमचा हा अजून एक पॉईंट आहे. तर बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल म्युझियम आहे एक छोटासा. लेट्स एक्सप्लोर इट. ते तोफा ठेवल्यात बघा, त्या काळाच्या तोफा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पायाचे फुटप्रिंट बघा, तेव्हाचे लेटर्स ट्रान्सलेट म्हणजे चांगल्या भाषेत तसा लिहिलेला. हे सगळे 1985 जुन्या काळातले. छोटासा म्युझियम आहे. आणि इकडे हे दाखवलेलं आहे मुघल आणि आदिलशाही एरा आहे, क्रूरता. आणि तेव्हा महाराजांचा जन्म कुठे झालेला? शिवनेरी फोर्ट. गुड. मी आत्ता बोललो म्हणून तर आहे माहिती आहे मला की ही महाराजांची तलवार आहेत, त्यांची नावं आहेत बघा. हा टायगर नाईफ कटार बघा, तुला काहीतरी दिसलंय. हो जिरेटो. हे आत्ताच्या ह्याच्यात आपल्या ह्याच्यात सुपारी फोडायला जे करतात ना ते बघा ते. पण त्या काळी हे लोक बोट तोडायला करायचे. बिटल नट क्रॅकर असतात ना, हे वाघ नक हे नव्हते ॲक्च्युअल. हे बघा असे होते जे ॲक्च्युअलवाले आहेत ना, ही कट्यार, वाघनक कट्यार. हे जे ॲक्च्युअलमध्ये ते युकेला इथे होते, पण ते आता आणलेत इंडियामध्ये असं बोलत आहेत बघा. चे युटेन्सिल्स, भांडी, ही गेम, डाईस, हत्यारं बघा कसली वेगवेगळी हत्यारे आहे. म्हणजे सगळ्याचा वेगवेगळा हे आहे. चिलखत अँड द स्टोरी कंटिन्यूज. नेव्ही जेव्हा आणलेली म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही बोलतात. खूप इन्स्पिरेशनल आहे. तेव्हाचे मॅप्स दाखवते. हे नेताजी पालकर, धर्मांतर, शुद्धीकरण.
इन्स्पिरेशनल स्टोरी, अंगावर काटे आणणारी स्टोरी. बघा बाजी प्रभू देशपांडे, शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली. परत ती सुरतेची लूट, जेव्हा पहिल्यांदा महाराजांनी सुरतेची लूट केली इथं तुम्हाला दाखवलं. हो मुद्रा, ह्या सगळ्या मुद्रा आहेत, कॉईन्स आहेत ते. हे बघ, तेव्हाचे. कुठे कुठे रूल मारायचे हे सगळं लिहिलंय. हे मराठा पेशवा, मुरुड जंजिरा. हां, तर त्या शॉटनंतर डायरेक्ट हा शॉट तुम्हाला बघायला भेटेल, कारण आम्ही शूट नाही केलं ऑफकोर्स, कारण मी विसरली. आणि आम्ही इंस्टाग्रामसाठी रील वगैरे शूट करण्यामध्ये व्यस्त झालो. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. हा आमचा पेज आहे रील धारा. सो त्याच्यावरती तुम्हाला तेव्हाचे शॉर्ट्स बघायला भेटतील. आम्ही नंतर सनसेट पॉईंटला गेलो. एक तिथे लेक होता आणि तिथे सनसेट बघायला घेऊन गेला तो इन शॉट मला. तर तिथे आम्ही फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले. तर तुम्हाला ते या पेजवरती बघायला भेटतील. सो तिकडे पण आम्हाला फॉलो करा. मला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.